पुण्यात इन्व्हेस्टर म्हणून पैसे कमवायचे असतील तर फ्लॅटमध्ये गुंतवणूक करावी की जमिनी? फ्लॅट हे काही गुंतवणूकचं साधन नाहीये. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही रिटर्न्स हे अश्युअर्ड असतात. रिअल इस्टेटमध्ये जर तुम्ही फ्लॅट घेत असाल ना, तर फ्लॅट डिप्रिशिएटिंग एसेट आहे. म्हणजे तुम्हाला त्या कन्स्ट्रक्शनचं जो ऑडिट केलं 5 वर्षानंतर तुम्हाला 10% डिप्रिसिएशन, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन वाचवण्यासाठी मिळू शकतं. 20% पुढचे 10 वर्ष गेले आणि मग ते रिडेव्हलपमेंटला येते आणि मग त्याचा मोबदला तुम्हाला मिळतो. म्हणजे 30-35 वर्षाची सायकल आहे. एखादा प्रोजेक्ट विकत घेतल्यापासून तो रिडेव्हलप होईपर्यंत 35 ते 40 वर्ष जाऊ शकतात. वाईस वर्सा जर तुम्ही लँडमध्ये इन्व्हेस्ट करत असाल, तर सध्या मागच्या 5 वर्षापासून माझं एकदम केअरफुली ऑब्झर्वेशन आहे आणि माझं अनालिटिक्स हे सांगतं, की ज्या जमिनीचा फ्लो आहे, हा वाईस वर्सा 1 किंवा 1.5 वर्षामध्ये दुप्पट होतोय. म्हणजे जी जमीन साधारण 2018 मध्ये ₹6,000 ₹7,000 बाणेरमध्ये होती, ती 12,000 15,000 पर्यंत गेली. आणि हे न थांबणारं गणित आहे. गेटेड सोसायटीमध्ये काय होतं, की तुम्हाला रेस्ट्रिक्शन येतात. रेस्ट्रिक्शन आल्यामुळे ती एक चांगली पण गोष्ट आहे, की तुम्हाला सिक्युरिटी मिळते आणि ते पैसे शेअर होतात. म्हणजे तो जो मेंटेनन्स असतो तो इतर मेंबरमध्ये डिवाइड होतो. वाईस वर्सा तुम्ही जर स्वतःची सिक्युरिटी किंवा हे ठेवायचं म्हटलं तर ती कॉस्ट खूप जास्त येते कम्पेअर्ड टू गेटेड सोसायटी. पण माझं जे ऑब्झर्वेशन आहे त्याप्रमाणे जर इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही लँडमध्ये इन्व्हेस्ट करा. त्यातल्या त्यात ऍग्रिकल्चर लँडमध्ये कच्च्या जमिनींमध्ये इन्व्हेस्ट करा, जे तुम्हाला 10-20x रिटर्न देऊ शकतात पुढच्या 10 वर्षामध्ये.